गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला भाव नाही. शेतकऱ्यांनी अक्षरशः 1 रुपये किलो दरानं कांदा विकला. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. यावर सरकारनं 1580 रुपयाचा दर दिला. मात्र सरकारने दिलेल्या दरापेक्षा उत्पादन खर्चच जास्त आहे. दुसरी बाब अशी की दरवर्षी लाखो टन कांद्याचं उत्पादन देशात होतं. हा देशभरातील कांदा वेगवेगळ्या माध्यमातून जसे कांदा निर्यात, रोजच्या वापरातील कांदा आणि प्रक्रिया उद्योग या सगळ्या ठिकाणाहून कांद्याची उलाढाल होत असते. मात्र देशभरातील एकूण उत्पादनातून तब्बल 85 लाख टन कांदा सडत असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही, दुसरीकडे 85 लाख टन कांदा दरवर्षी सडतो आहे. अशा परिस्थितीत कांदा विक्रीबरोबरच शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगातही लक्ष घातलं पाहिजे आणि का, हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूयात. नमस्कार, मी गोकुळ पवार आणि तुम्ही पाहत आहे लोकमत ॲग्रो. देशातील 6 राज्यांमध्ये कांद्याचं उत्पादन होत असून यातील 40 ते 45% अर्थात 120 ते 135 लाख टन कांद्याचं उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं. महाराष्ट्रातील कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी 85 ते 90% उत्पादन नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि जळगाव या 5 जिल्ह्यांमध्ये होतं. देशभरात रब्बी हंगामात कांद्याचं उत्पादन घेतलं जात असून महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये खरीप, त्याचबरोबर लेट खरीप व रब्बी अशी 3 पिके घेतली जातात. खरीप आणि लेट खरीप कांद्याचं वार्षिक उत्पादन सरासरी 60 लाख टन तर रब्बी कांद्याचं उत्पादन किमान 240 लाख टन होतं. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्र नाशिक येथील फलोत्पादन विषयी विशेषज्ञ हेमराज राजपूत म्हणाले, कांद्यापासून बरेच प्रक्रिया युक्त पदार्थ बनवतात. त्यात प्रामुख्याने डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण ही एक प्रमुख प्रक्रिया आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातला 99% हा पांढरा कांदा जो आहे तो खाण्यायोग्य आहे. जे खाण्याच्या पर्पजचा आहे. प्रक्रियेसाठी लागणारा पांढरा कांदा किंवा हाय TSS असलेल्या कांद्यांची लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये फार किरकोळ आहे किंवा त्यासाठी लागवड केली जात नाही. त्यामुळे गुजरात सारख्या किंवा आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. तर अशा या पांढऱ्या कांद्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठांमध्ये किंवा बाहेरच्या देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर काही प्रमाणात जे काही लाल कांद्याखाली वाढलेलं क्षेत्र आहे तर त्यातील काही क्षेत्र जर पांढऱ्या कांद्याखाली आणले आणि निर्जलीकरणासाठी ज्या योग्य जाती आहेत की ज्याची रिकव्हरी चांगली आहे, त्यापासून उत्पादन चांगल्या क्वालिटीचं मिळतं जे की निर्यातीला योग्य असतं, अशा जातींची लागवड शेतकऱ्यांनी समूह स्वरूपात किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत जर केले आणि छोटे मोठे प्रक्रिया उद्योग जर उभारले तर हे जे काही लाल कांद्यावरचं रेग्युलर जे आपण लागवड करतो त्याखाली क्षेत्र कमी होईल, त्याचे उत्पादन मर्यादित राहील. त्यामुळे त्याचे बाजारभाव टिकून राहतील. नवीन लागवड केलेल्या किंवा नवीन निर्यातयोग्य आणि प्रक्रियायोग्य जातींची लागवड जर केली तर निर्यातीपासून आणि प्रक्रिया उद्योगापासून चांगला आर्थिक फायदा मिळू शकेल. जेणेकरून ही जी काही आवक वाढते, बाजारभाव कमी होतो, उत्पादन खर्च वाढताना दिसतोय, तर ही दरी जी आहे ती कमी करण्यास हातभार लागेल असे माझे मत आहे. देशभरातील कांदा प्रक्रिया उद्योगाची स्थिती काय आहे तर कांदा प्रक्रिया उद्योगात गुजरातमधील महुआ शहर अग्रणी आहे. या शहरात केवळ पांढऱ्या कांद्यावर प्रक्रिया केली जात असून त्यासाठी गुजरातमधील भावनगर भागातील कांद्याचा वापर केला जातो. कांद्याचं निर्जलीकरण करून त्याचे काप, फ्लेक्स आणि पावडर तयार करणं, कांद्याचं तेल, अर्क, पेस्ट, प्युरी, रस, त्याचबरोबर सिरप तयार करणं, कॅनिंग, पिकलिंग तयार करणं, IQF तंत्रज्ञानाने कांदा गोठवणं, व्हॅक्यूम फ्राईंग आणि त्याचबरोबर कॅरेमलायझेशन शक्य आहे. देशात दरवर्षी जवळपास 300 ते 310 लाख टन कांद्याचं उत्पादन होतं. जवळपास 17 लाख टन कांदा खाण्यासाठी वापरला जातो आणि 3 ते 4 लाख टन कांद्यावर प्रक्रिया केली जाते. तर सरासरी 11 लाख टन कांदा निर्यात केला जात असल्यानं साधारण 81 ते 85 लाख टन कांदा शिल्लक राहतो. महाराष्ट्रात कांद्यावर फारशी प्रक्रिया केली जात नसल्यानं तसेच दर्जेदार साठवणूक व्यवस्था नसल्यानं हा शिल्लक कांदा सडतो आणि 81 ते 85 लाख टन कांदा सडणं म्हणजे ही खूप गंभीर गोष्ट असून हा कांदा निर्यातक्षम असल्यानं त्याची निर्यात वाढवण्यासोबत प्रक्रिया करण्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. शिवाय या गोष्टीकडे शासन व प्रशासनासोबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचं देखील दिसून येतं.